तर तिकडे कोल्हापुरात साकारण्यात येत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालंय। आज हा पुतळा मुंबईकडे रवाना झालाय। कोल्हापुरात साकारण्यात आलेला हा पुतळा कल्याण डोंबिवलीतील काळा तलाव येथे उभारण्यात येणार आहे। तसंच 8 जानेवारीला या पुतळ्याचं अनावरण होणार असल्याची माहिती महापालिका पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। गेल्या 1.5 वर्षापासून संताजी चौगले हा 22 फूट उंचीचा पुतळा साकारतायत। एका कंटेनरच्या साहाय्यानं हा पुतळा मुंबईकडे आणण्यात येणार आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कोल्हापुरात तयार होत असलेला पुतळा आता पूर्ण झालाय आणि हा पुतळा आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येत आहे। एका मोठ्या कंटेनरमधून हा पुतळा कल्याण डोंबिवलीकडे रवाना होत आहे। हा पुतळा नेण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि कोल्हापूर शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत हा पुतळा कल्याण डोंबिवलीला पोहोचेल आणि कल्याण इथल्या काळा तलावामध्ये या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। या पुतळ्याचं अधिकृत उद्घाटन हे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। 8 तारखेला उद्घाटनाचा मुहूर्त असल्याचं महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। त्यामुळं 8 तारखेला बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे। कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। दरम्यान संताजी चौगले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। बाळासाहेब ठाकरे यांचा देशातला पहिला पूर्णाकृती पुतळा कोल्हापुरात साकारण्यात आला। कल्याण डोंबिवली या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात येणार आहे। हा पुतळा साकारणारे शिल्पकार आपल्या सोबत आहेत, त्यांच्या भावना या जाणून घेऊया। काय सांगाल, हा पुतळा साकारण्यात आलेले पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे? जवळपास 1-1.5 वर्ष साहेबांचा पुतळा इथे तयार होत आहे आणि आज हा पुतळा तयार झालेला आहे। पूर्णाकृती पुतळा हा तयार होऊन आज कल्याण या ठिकाणी पुतळा रवाना होत आहे। खरोखर आज खूप आनंद वाटतोय आणि आम्ही सगळं इथं भावनावर झालं आहे की 1.5 वर्ष आमची टीम या ठिकाणी राबली आणि आज पुतळा ह्या ठिकाणी चालला आहे। खरोखर साहेबांचा पुतळा आम्हाला तयार करण्याचं एवढं भाग्य मिळालं। त्यामुळं मी कोल्हापूर व इतर यांचं सगळं कोल्हापूरचा अभिमान आहे व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला पुतळा तयार करण्यासाठी एक चान्स दिला। डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर आपल्या सोबत आहेत। हा पुतळा कोल्हापुरात तयार झालेला आहे, तो आता कल्याण डोंबिवलीकडे रवाना होतोय। काय सांगाल, काय भावना आहे तुमची? काय ना, आज अतिशय आनंद होतोय। मान्य शिवसेना प्रमुख आमचं दैवत, या दैवताचं पहिलं मोठं स्मारक कल्याण डोंबिवलीकरांनी आम्ही माननीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साकार केलं आहे आणि तिथे जो बसवण्यात येणारा माननीय बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे तो या करवीर कोल्हापूर नगरीमध्ये तयार झालेला आहे आणि तो आज आम्ही इथून घेऊन जातोय। जानेवारी महिन्यात त्या स्मारकाचं लोकार्पण होईल। काळा तलाव ज्याचं सुशोभीकरण सौंदर्यीकरण माननीय बाळासाहेबांच्या आदेशाने झालं, आम्ही कल्याण डोंबिवलीकरांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं। त्या काळा तलावाच्या पार्श्वभूमीवर हा बाळासाहेबांचं स्मारक तिथे होत आहे, हा पुतळा बसणार आहे। कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। दरम्यान कसा साकारण्यात आला पुतळा हा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुतळा साकारण्याचं काम 1.5 वर्षांपासून सुरू होतं। 22 फुटांचा पुतळा साकारण्यात आलाय। 4 टन वजनाचा हा पुतळा आहे।